आज मराठी शाळा बंद का पडतायत? हे बंद पडण्याची कारणं काय ती शोधण्याचं काम करावं लागेल सभापती महोदय. आज आपण एक शिक्षकी शाळा आणलेली आहे. आपण आपलं शेवटी नवीन आरटीआय कायदा काय सांगतोय की 1ली ते 8वी पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण आम्ही देणार आहोत. एकीकडे हा कायदा आपण आणलाय, त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली. पण आरटीआय कायद्यामध्ये काय सांगितलं सभापती महोदय की शेवटी 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. मग कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू जर केली असेल तर ती कायद्याप्रमाणेच व्हायला हवी. 30 विद्यार्थ्यांमागे जर एक शिक्षक आपण देणार असू तर आज ज्या शाळांमध्ये 60 विद्यार्थी झाले तिथं 2 शिक्षक द्यायला पाहिजे. जिथं 90 विद्यार्थी झाले तिथं 3 शिक्षक द्यायला पाहिजे. पण गेले 9 सन 2009 पासून या कायद्याची अंमलबजावणी या राज्यामध्ये होते, मात्र ती कायद्याप्रमाणे होत नाही. हे मला खेदाने या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं सभापती महोदय. सभापती महोदय, माझं भाषण कुठून तरी ऐकून शिक्षण मंत्री उशिरा का विना सभागृहामध्ये आले. त्यांनी लक्ष वेधण्याचं काम केलंय, हरकत नाही. मी अंशतः त्यांचा आभार व्यक्त करील. परंतु आज सभापती महोदय, हे जे काय आरटीआय कायद्याप्रमाणे विद्यार्थी संख्येमागे शिक्षक हे जे धोरण त्या कायद्यात आखलेलं आहे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याची खंत आम्हाला वाटते. ती झाली पाहिजे, ती का होत नाही? एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाली, आता संच मान्यता झाली, विद्यार्थी कमी झाले. परवा सभापतीमध्ये आपण होत आहे, आपण सुद्धा बोललात त्या प्रश्नावरती. संच मान्यता दुरुस्त करा म्हणून आम्ही म्हणतोय की जिथं विद्यार्थी आहेत तिथं त्यांच्या काही अडचणीमुळं, टेक्निकल अडचणीमुळं आधार अपडेट झालं नाही. विद्यार्थी शिकतोय ना वर्गामध्ये, त्याला शिकवायचं नाही का? त्याला घरी पाठवायचं का दादा आपल्याला? तो आधार व्हॅलिड झाला नाही म्हणून तो पोर्टलवर आला नाही म्हणजे त्याला गृहीत धरायचं असं होत आहे का? नाहीये. आपण मध्ये 2 वर्ष ऑफलाईन परवानगी दिली सभापती महोदय. आपलं सुद्धा लक्ष वेधतो महत्वाच्या बाबीकडे. आपण ऑफलाईन परवानगी दिली, आपला अधिकारी गेला, डोके मोजले, तो विद्यार्थी वर्गात आहे, आपण त्याला संच माहितीमध्ये ग्राह्य धरलं. दादा आपण आता पडताळणी केली परीक्षेमध्ये विद्यार्थी आहेत म्हणजे परीक्षा देतात ते खरे विद्यार्थी आहेत हे आपण तपासलं. आणि हे जर असेल तर ते विद्यार्थी संच माहितीत का गृहीत धरत नाही दादा? आपण गृहीत धरले पाहिजेत. हा बाणेदारपणा दाखवण्याचं काम आपल्यासारख्या सजग शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे.